महाबळेश्वरला असंच पडतो, म्हणजे बुलढाण्याला कसा पडतो माहिती ठीक आहे. तर आता पैसे कसे बनवायचे त्याच्याबद्दल बोलतो. बघा, मार्केटमध्ये एखादी वस्तू बनते त्याला मॅन्युफॅक्चर बोलतात. मार्केटमध्ये जो माल बनवतो त्याला काय बोलतात? त्याला उत्पादक बोलतात. म्हणजे तो उत्पादन करतो. आणि जो खरेदी करतो त्याला काय बोलतात? परत जोरात बोला. जे तुम्ही आणि आम्ही आहे. कोण आहे? कस्टमर. ओके. कस्टमर कधी कंपनीत जातो का? कंपनी कधी कस्टमर कडे येते का? तर हे काय होतं, आपण जातो एका रिटेलर कडे, जो आपल्या भागामधला असेल, आपल्या एरिया मधला असेल, ज्याला आपण दुकानदार बोलतो. आपण त्या दुकानदाराकडून आणतो की नाही माल? मला सांगा, ह्या दुकानदाराने घरी बनवलाय का माल? त्याने कुठल्या तरी होलसेलर कडून घेऊन आलेला आहे. बरोबर. कॉमर्स मध्ये कोण कोण होतं त्याने हातवर करा, त्यांना माहित असेल कदाचित. रिटेलर नंतर होलसेलर, होलसेलर नंतर डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर नंतर डीलर, डीलर नंतर कॅरी फॉरवर्ड एजंट आणि ट्रान्सपोर्टेशन. ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि सर्वात महत्वाचे असते ऐश्वर्या राय, जी सांगते लक्स लावल्यानंतर मी गोरी झाले. आणि तुम्ही पण लावता. मला वाटत नाही कोणी अजून, जर लक्स लावून गोरं होणार असेल, फेअर अँड लवली लावून जर गोरं होणार असेल, तर सर्वात जास्त गरज मग वेस्ट इंडिज वाल्यांना होती. पण तुम्ही त्या ऍडव्हर्टाइजला काय होता? बोलता. ऐश्वर्या लावते, मग मी पण लावणार. अमिताभ बोलतो खाने के बाद कुछ मीठा हो जाए. तो स्वतः खात नाही, तुम्हाला खायला घालतो, कारण त्याला डायबिटीज. लक्षात घ्या. नवरत्न तेल थंड थंड 1 रुपयाचं विकतो. तो किती रुपयाचा विकतो? आणि तो माणूस किती रुपयाचा आहे? आपल्याला लाज वाटते मराठी माणसाला सांगायला, लोकांना बोलायला. मी नाही बोलणार, मी ते सांगितलं तर लोक काय, 4 लोक काय म्हणतील. आता तुला आपोआप उचलायला येतील जाशील तेव्हा. तू नको टेन्शन घेऊ. 4 लोक कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? मला पण माहित नाही. मी अजून खूप दिवसापासून त्यांची नावं ऐकतोय. 4 लोक काय बोलतील. मी जर हे काम केलं तर लोक काय बोलतील? लोक काय बोलतील? तुझ्या घरात पैसे आणून देणार नाही, आपल्यालाच कमवायचे. लक्षात घ्या. मग आपल्याला काम करायचंय ऍडव्हर्टाइजमेंटचं. काय करायचंय? करू शकता? केलंय यापूर्वी कधी? आता मी दाखवतो तुम्हाला कसं केलंय तुम्ही ते. मला सांगा, तुम्ही एखादा चांगला मोबाईल घेतला तर तो घेतल्यानंतर गपचूप ठेवता का? काय करता? कुणाला दाखवता? मैत्रिणींना दाखवता, नातेवाईकांना दाखवता, स्टेटस ठेवता, फेसबुक स्टोरी ठेवता, इंस्टाग्राम स्टोरी ठेवता, आणि सगळीकडे त्याचं प्रमोशन चालू असतं. आणि तुम्ही घेतला म्हणून अजून 10 लोक जाऊन, 10 नाही पण 2 तर घेत असतील ना. एखादी साडी घेतली तर परत गपचूप ठेवता का कपाटात? एखादा दागिना घेतला तर काय करतो? बघत नसेल तर एक मुद्दा म्हणून आपण एक स्टोरी सांगतो त्याच्यावर. लक्षात घ्या. एक बाईने दागिना बनवलेला असतो, आणि ते दागिना बनवून ती जाते मार्केटमध्ये. तिला कोणच विचारत नाही की कधी बनवला, नवीन बनवला. आणि तिला एवढं टेन्शन येतं, ती घरी येते आणि घरी आल्यानंतर तिला टेन्शन येतं, मला लोकांनी विचारलं का? मग ती काय करते, हळूहळू कोणच बाजूवाली येते, ती विचारत नाही. मग घराला ती आग लावून देते स्वतःच्या. आता तरी विचारतील येताना बघून. लोक बघतात घराला आग लागलेली, तिचा दागिना कोणी बघत नाही. आणि जेव्हा सगळं घर जळून होतं तेव्हा एक बाई बोलते, अरे कधी बनवलं ग हे? तेव्हा म्हणते, अगं आधी सांगितलं असतं तर मग घराला आग कशाला लावली असती? तर लोक घराला आग पण लावतात प्रमोशन करण्यासाठी. लक्षात ठेवा, आपलं स्वतःच. तर आपल्याला काय करायचंय? आजपासून तुम्ही सगळ्या ऐश्वर्या राय. लक्षात घ्या. आता आउटडेटेड झाली ती. आता कोण आहे? आता कोण आहे? दीपिका पादुकोण. अजून कोण आहे? कॅटरीना कैफ, आलिया भट्ट. बरोबर की नाही? या तुम्ही आजपासून. मग तुम्हाला काय करायचंय? ऍडव्हर्टाइज केल्यानंतर जसं अमिताभने सांगितलं की नवरत्न तेल थंडा थंडा कूल कूल, लोक घेतात की नाही? खाने के बाद कुछ मीठा हो जाए बोललं की लोक घेतात की नाही? तुम्ही सांगितलं घेतील की नाही?
असं किती लोकांना कॉन्फिडन्स नाही, घेणार नाही ते जर हात घेणार ना, फक्त सिस्टीमने सांगायचं. आम्ही का बोलतो का थंडा थंडा कूल कूल, ऐसा लगाओ वैसा लगाओ, ऐसा काय बोलतो का? थंडा थंडा कूल कूल, जेवढे पैसे मिळतात तेवढंच बोलणार. खाने के बाद कुछ मिठा हो जाए एवढंच बोलणार, लाव करोड रुपये. मग मी सांगेल तेवढंच बोलायचं, त्याच्या पुढचं बोलायचं नाही. तुमच्या मनाचं काहीच बोलायचं नाही. आणि तुमच्या मनाचं बोलून जर पैसे आले असते तर ह्यापूर्वीच आले पाहिजे होते, बरोबर की नाही? तुमचं मनाचं काही बोलून पैसे येणार नाही. गरम होत आहे ना, तुमच्यापेक्षा मला होत आहे, पण हेच गरमी पैसे देते, लक्षात घ्या. कारण पैसे कमवायला घाम गाळावा असं ऐकलं होतं तुम्ही, बरोबर की नाही? कुछ पाने के लिए कुछ चुकीचं आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता. हे तुम्ही चुकीच्या म्हणी जे ऐकल्यात आणि म्हणून अंतरुणात जाऊन झोपतात. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं, करना पड़ता है. ध्यान में रखो. गाय काय देते? जोरात बोला. तुमच्याकडे गाय काय देते? आमच्याकडे देत नाही, आमच्याकडे काढावं लागतं. गाय दूध देते का? रस्त्यावर पण फिरतात. लक्षात घ्या, गाय दूध देती नाही, निकालना पडता है. या तुम्ही जुन्या म्हणी ज्या ऐकल्यात त्या बदलायच्या आहेत आता आपल्याला. मग पैसा बद्दल तुम्ही काय काय ऐकलंय? पैसे आले ना माणसाला लय माज येतो, माज. ऐकलंय की नाही? पैसा आने के बाद जमीन दिसत नाही माणसाला, हवेत उडतो, असं ऐकलंय की नाही वाक्य? पैसा आला की माणसाला माणूस दिसत नाही, असं ऐकलंय नाही? आता मला सांगा, पैशाला जर एवढं तुम्ही वाईट बोलताय तर पैसे तुमच्याकडे येईल का? जर एखादी तुमची मैत्रीण आहे मॅडम, जर समजा एखादी तुमची मैत्रीण आहे आणि तिला तुम्ही सारखं वाईट बोलताय, चुकीचं बोलताय, शिव्या देताय, तर ती तुमच्या बरोबर राहील का? मग पैसे तुमच्याकडे काय येत नाही त्याचं कारणच ते की तुम्ही पैशाला काय सांगता? पैसे आले की दुर्बुद्धी येते, पैसे आले की लोक माणुसकी विचारतात, पैसे आले की माणूस हवेत उडतो. हे सगळे चुकीचे मेसेज पैशाला देता, म्हणून पैसे तुमच्याकडे येत नाही. लक्ष्मी बोलते एवढं बोलते तुम्हाला, तुला तसंच ठेवते. मग आजपासून काय बोलायचं ते सांगतो. आता प्रात्यक्षिक करा. आजपासून आतापर्यंत जे झालं त्याला स्वाहा करायचं. चला सगळ्यांनी हात असे करा, पटकन लवकर एक प्रात्यक्षिक करायचंय. सर इतका ये लिहिलो. आतापर्यंत जे पण काय झालं ते स्वाहा. आतापर्यंत जे पण माझ्याकडून काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या स्वाहा. पैशाबद्दल मी काय चुकीचा विचार करत होतो तो स्वाहा. आणि आता काय बोलायचं ते सांगतो. त्याला स्वाहा नका बोलू. आता बोला, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. ओके, वो मेरे पास बार बार आएगा नहीं, आता है. आएगा म्हणजे खयाली पुलाव, आता है म्हणजे तवा पुलाव. लक्षात घ्या, पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. वो मेरे पास बार बार आता है, लगातार आता है, बार बार आता है, सोने के बाद भी आता है, उठने के बाद भी आता है. आता येईल की नाही? आता तुम्हाला जी एनर्जी कशी आली ती सांगा. मग पैशाला किती एनर्जी आहे तुमच्याकडे यायला? अरे माझं नाव घेते, जरा जावं तिच्याकडे. मग ते कसे येतील ते आता बघूया, ठीक आहे? पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजेच प्रमोशन. जे आता आपण कुणाचं करणार आहे, लोकसभा लागलेली आहे, करणार की नाही? आणि नंतर ते 5 वर्ष आपल्याला असं होतं का? काही पण बोलता तुम्ही. आमच्याकडे नाही, आमच्याकडे नेहमी येतात. लक्षात घ्या, प्रमोशन करायचंय आपल्याला. काय करायचंय? आतापर्यंत आपण दुसऱ्यांचं प्रमोशन केलं, आता आपण आपलं प्रमोशन करायचंय, स्वतःचं प्रमोशन करायचंय. आणि सर्वात महत्वाचं आपल्या कुणाचं प्रमोशन करायचंय? स्वामीनी बिझनेसचं प्रमोशन करायचंय. आपण काय करणार आहे? बिझनेस, नोकरी नाही. आपल्याला कसलं प्रमोशन करायचंय? स्वामिनी मध्ये लक्ष्मी. लक्षात घ्या. आणि ती तुमच्याकडे कशी येणार ती आज मी सांगणार आहे. हिचं आपल्याला काय केल्यानंतर पैसे येणार आहेत आपल्याकडे? प्रमोशन केल्यानंतर पैसे येणार आहेत. आता ह्या सिस्टीमला बोललं जातं ट्रेडिशनल सिस्टीम. काय बोललं जातं?
ज्याला परंपरागत व्यापार पद्धती बोललं जातं मराठीमध्ये. आणि ही जी पद्धत आहे ही इंग्रजांनी आणली आपल्या देशामध्ये. इंग्रज गेले पण बरेच काही गोष्टी सोडून गेले ते आपल्याकडे. आता तुमची मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात की मराठी मिडियमला? बरोबर. तुम्हाला भाषा कुठली बोलायला एकदम प्राऊड फील होतं, मराठी की इंग्लिश? इंग्लिश. बरोबर की नाही? मग तसंच ही जी पद्धत आहे ती इंग्रजांची ट्रेडिशनल पद्धत आहे. पण ह्याच्या आधी आपल्या भारतामध्ये एक पद्धत होती ज्याला बार्टर सिस्टीम बोललं जायचं. कोणती सिस्टीम? म्हणजे वस्तूच्या अगेन्स्ट वस्तू द्यायचो आपण. काय द्यायचो? पैसे नव्हते, चलन नव्हतं. पाटील मॅडम असंच होतं ना तुमच्याकडे? आमच्याकडे तरी तसंच होतं. पैशाच्या बाबतीत पैसे नव्हते, वस्तूच्या बाबतीत वस्तू मिळायची. तसं आपल्याला ह्या सिस्टीम मध्ये ड्रॉबॅक सर्वात काय आहे की एखादी वस्तू जर 30 रुपयाची बनली कंपनीमध्ये तर ती आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याची व्हॅल्यू किती रुपये होते? 70 जातात कुठे? मधले जातात. ह्याच्याकडे 10 जातात, ह्याच्याकडे 10 जातात, ह्याच्याकडे 10 जातात, ह्याच्याकडे 10 जातात, ह्याच्याकडे आणि ह्याच्याकडे सर्वात जास्त ऍडव्हर्टाइज वालीकडे सर्वात जास्त जातात. आणि हे कुणाच्या खिशातून जातात सांगा सगळ्यांनी? आपण म्हणजे कोण? कोण? कस्टमरचा अर्थ काय? आता तुम्ही ठरवायचं की कष्ट करून मारायचं की ही चॉईस तुम्हाला. तरी पण काही लोक किती तू सांग, इथून गेला की मी तेच करणार. मी डीमार्टलाच मोठं करणार, मी रिलायन्सलाच मोठं करणार आणि मी आहे तिथंच भांडी घासणार आणि मग पाटलांचा बैलगाडा. आपल्याला काय करायचंय? ही पद्धत बदलायची. आता परत एकदा बदलायची ही पद्धत. आणि या पद्धतीला बदलून आपल्याला डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून आपल्याला बिझनेस करायचा आहे. कुठल्या सेलिंगच्या माध्यमातून? किती लोकांना माहिती आहे या इंडस्ट्री बद्दल? ऐकून? डायरेक्ट सेलिंग. डायरेक्ट सेलिंग मध्ये काय असतं ते सांगतो. कंपनी एक प्रोडक्ट बनवते 30 रुपयाला, ते पण आपण विकतो 100 रुपयालाच. पण जे मध्ये 70 रुपये ह्यांच्या खिशात जाणार होते तेच पैसे आपल्याला कमवण्याची चान्स मिळतो. जो आपण कस्टमर असतो तो आपला रोल चेंज होतो आणि आपण काय बनतो? डिस्ट्रीब्युटर बनतो. लक्षात घ्या. आणि कुठल्याही कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेण्यासाठी पैसे लावावे. लक्षात घ्या. पण इथे लावायचे. येवले चहाची फ्रँचायझी माहिती आहे का तुम्हाला? येवले चहा